आपल्या लॉकचा स्टार राजेश दादा सोटे आलेत तर मी येणार मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार जरा एक्स्ट्रा बेट टाकाय सांगितलंय. अरे काही मिळणार आज व्यावसायिक धावपळ करताय आणि हे सगळं करत असताना हॅलो एव्हरीवन, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर. तर मी आता निघालो आहे रात्री 2 वाजता कोकणामध्ये आमचं ट्रेनची तिकीटं बनवलेत. मी अमित, गुगीबाई आणि जीवित आहे माझ्यासोबत. आणि पनवेलवरनं कणकवलीचा ट्रेनचं तिकीट आहे. उद्या रात्रीची मॅच आहे आमची. सो जर्नी चालू झालेली आहे. 2 वाजलेत. माझ्या गावचे मित्र मला सोडायला आले स्टेशनला. हाय, सबस्क्राईब करा. आम्ही आलाय स्टेशनवरती आणि दोघंजण गुगी तिकडूनच चढलाय आणि जीवित आणि अमित आलाय. आता मी चाललोय मस्तपैकी मेडिकलला. थोडं रात्रीचं स्नॅक्स घेतोय आणि मस्तपैकी ट्रेनमध्ये जाऊन झोपणार आणि सकाळी उठणार डायरेक्ट कणकवली स्टेशनला. लेट्स गो. वरती करूनच बोललो मी, तुला ऐकलाच नाही. वाईट बोलला ना तू, तोंड वरती करून बोलायचं. वरती करूनच बोललो समजलाच नाही. काय बोलला बोल. आता जाऊन दे, 4 चौघांना बोलू शकत. 4 चौघ तर तिघच जाऊ. हे बघ आपली गँग आहे, यांना ज्ञान घे ना. यांची एंट्री आहे चौथी मध्ये. आमची ट्रेन आलेली आहे पनवेल स्टेशनला. हा आहे H1, आमचा आहे B4. तर हा आहे B5. B4ला आहे, B4ला आहे. हा B5 आहे. B4ला आहे तिकीट आपल्याला. B5 आहे ना. मग चल ठीक आहे नाही निघणार एवढं लवकर. ही आमची ट्रेन मस्तपैकी 3 टायर AC मध्ये आम्ही जाणार होतो. माझ्यासोबत आहे जीवित दादा अँड मॅन फ्रॉम इकडकर. मी येत आमची तिकीट गाईज. तर आम्ही झालोय रेडी झोपण्यासाठी. अमित पण झालाय रेडी. अमित या इकडं, एकत्र झोपूया. खालते गुग्गी आहे आणि वरती मस्तपैकी AC मध्ये मस्त थंड झाली. AC सकाळी 8 वाजता ट्रेन पोचते. 16वर AC, 20वर असेल. 20 खूप थंड झाली AC. आता मस्त झोपणार आहे. सकाळी 8 वाजता ट्रेन पोहोचणार आहे. तो चलो बाय बाय, गुड नाईट. उद्या सकाळी भेटू तुम्हाला. सकाळी 8:30 वाजले आणि आम्ही पोचलो कणकवली स्टेशनला. तो झोप झाली रात्र. AC ट्रेन असल्यामुळे टेन्शन नाही. अमित बघा मस्त फ्रेश झालं. तोंड बीड मस्त धुवून रेडी. नाश्त्याची वाट बघतो. पण एकदम मस्त फ्रेश झोपून उठलाय. आम्हाला घ्यायला 4 व्हीलर आली आहे अर्टिगा. इथून 1 तास प्रवास आहे अजून पुढे. मागे टाक पहिले. चल बॅटी. आम्ही आलो आता लगेच नाश्ता करायला. काय खाणार आहे आज? काय मिसल पाव काय? तू खाशील पाव? तू पाव खाशील? आमचा नाश्ता झालेला आहे मस्तपैकी. आम्ही खाल्लंय. आता आम्ही झोपणार परत. आम्ही नाही, तू नाही झोपणार. तुम्ही झोपणार आहे. आणि इथून आम्हाला 55 किलोमीटरचा रस्ता आहे. जीवित दादा तर वन साईड आहे. आता चालू करेलच. तर आम्ही कसं वाटतं तुला? लास्ट फायनल जिंकला मी नव्हतो तर तरी तुम्ही मिस केला. थोडासा जास्त नाही.
रजतला हाच मिस करतो वाटतं. हा रजत प्रसन्न आपले 2 पंटर नाहीत ना. 2 पंटर नाहीत आमच्या आज. प्रसन्न कधी- इंजुरीमध्ये आणि रजत कुठेतरी. आपण 4 जण नसतो भरपूर टाइम झाला ना आपण एकत्र. 3 जण 2 जण 2 एक जण कोण ना कोण गायब होते. नक्कीच आज तर 2 जण कमी आज 2 गायब झाले. पुढच्या व्लॉगमध्ये येतील बहुतेक भेटतील. तर काहीच ते थोडे बिझी आहेत ग्रामीण मॅच खेळण्यासाठी. तू का नाही ग्रामीण केलं? लोकांना सांग ना तुझं गाव ग्रामीण का नाही केलं? ग्रामीण मॅच होती आज पण मी कॅन्सल केली. का केली? पुढं ढकलण्यात दिली. तू का केली? मी पुढे घेतली. आज मॅच होती म्हणून थोडी पुढे घेतली. अच्छा तर बघा ओपन क्रिकेट किती महत्त्वाचं आहे या स्टेजला. गावचं क्रिकेट पण कधी कधी पोस्टपोन करायला. अरे बाबा हो वय काय तुझं? वय आता 25. वय त्याचं 25 आहे. वजन नाही माहिती मला. वजन नाही माहिती, वय माहिती मला. तर चला काहीच भेटूया पुढे. आता आम्ही झोपतो. आम्ही नाही मी झोपतो. हां तर मी पोचलो आहे माझ्या हॉटेल रूमवरती आणि तुम्हाला आमच्या हॉटेलची रूम दाखवतो. हे आहे आमचं हॉटेल आणि हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आमरस पण इथे रेडी झालेला आहे आमच्या एंट्रीसाठी. ही आहे आमची रूम बघा. अमित नाईक प्रतिभा पण झोपलेला आहे. प्लेयर लोक जास्त येणार आहेत म्हणून एक्स्ट्रा बेडची सोय केली आणि तुम्हाला दाखवतो व्ह्यू आता बाहेरचा. हे बघा बाहेरचा व्ह्यू. रस्ता आहे तर तुम्हाला मी आता दाखवतो बाहेरचा व्ह्यू कसा आहे आमचा. हे बघा ही जागा तरी ते मस्त की संध्याकाळी मस्त जायचं वेळी फोटो काढणार होतो आम्ही. रात्रीचा व्ह्यू बघा कसा असणार आहे. असं वाटतं इथंच अंगावर घ्यावं आणि इथंच झोप. एवढं ऊन आहे तरी पण थंड वाटतंय. इथं बेड आणायचा. 2-3 टाकाली खाता गप. व्हेज तो व्हेज. वेलकम बॅक. कोल्हापूरचा तडका. वेलकम बॅक ब्रो. विजय भाऊ त्यांना एक्स्ट्रा बेड टाकायला सांगितलं आपण. एक्स्ट्रा बेड बघा कसं टाकलं. खाली जरा वाकून एक्स्ट्रा बेड टाकायला सांगितलंय. अरे ट्रेवर नितीन काय तुझ्या कामाचा बेत नाही. अंघोळ करून झालेत सगळे रेडी आणि आम्ही आता निघतो ग्राउंडवर जायला. मस्त ऊन आलंय. विजय भाऊ पण इथे मस्त रेडी होत आहेत. अमित पण झालंय रेडी. सगळे निघतात. अफजलभाई पण आले. आमची टीम पोचलोय ग्राउंडवर. विजय भाऊ आलेत. एक गाडी बाकी आमची यायची. तर काहीच आपल्या लॉकचा स्टार राजेश दादा सोटे आलेत. तर मी येणार. मी पुन्हा येणार. मी पुन्हा येणार. तर आपल्या पब्लिकला सांगा ना ह्या वर्ष तुम्ही शूज किती वेळा धुतलात? मी हा शूज 2013 पासून एकदा पण धुतलेला नाहीये. एक पण शूज धुण्यासाठी नाही आहेत ते. कशासाठी आहेत? वापरण्यासाठी. धुण्यासाठी नाही आहेत. तर कसा होता तुमचा PRD ट्रॉफी आयकॉन टुर्नामेंटचा एक्सपिरियन्स? PRDचा अनुभव थोडा खराब गेला. जरा परफॉर्मन्स नाही झाला आमचा. तुम्ही परफॉर्मन्स करायला होतात का? परफॉर्मन्स करायला करून नाही दिला मला जास्त. करून नाही दिला कारण की ओव्हर कमी होत्या. आयकॉनला पण ओव्हर कमी होत्या. कसं करणार आम्ही? नक्कीच. तर हे होते आपले राजेश दादा सोटे आणि आपल्या अगेन्स्ट खेळणार आहेत. का खेळणार आहेत मला पण नाही माहीत. बंडलचा थोडा प्रॉब्लेम पडलाय वाटतं. पैशाचा प्रॉब्लेम आहे. खेळावं लागेल.
तर इथे आपल्यासोबत आहेत 70-70 लाईव्हचे कर्मचारी. नाव काय तुझं? कुठलं? अलिबागची पोरं आल्यानंतर सध्या ट्रेंडिंगला आहे. सगळ्यांनी ब्लॉग बघा, महोदयाचा सपोर्ट करा. होऊया मोठा. झाल्यानंतर सुद्धा त्या टीमच्या स्टार प्लेयर्स मध्ये सातपुते सरांचा फोटो दिसत नाही, त्यामुळे थोडीशी निराश होती. मात्र आमचे संदीप रोमडे सर तुमच्या फॉलोअप मध्ये होते. माझा मान सन्मान होते. ज्यावेळेस मी कमानीत एंट्री केली तशी शेवटपर्यंत सांगण्यात आलं, फटाके वाजवण्यात आले. आणि टेनिस क्रिकेटरला ही थोडं कमीच बघायला भेटतं, पण यंगस्टार ग्रुपनं करून दाखवलं देवगडमध्ये. आणि मी पण असा सत्कार विसरणार नाही. मनापासून आभार. दोन्ही संघांचा टॉस हरून आमची पहिली बॅटिंग कृष्णा सर आणि आपण सातत्याने गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतोय. ज्या जोडीने कित्येक आदर्श बनवलेले आहेत, या जोडीने कित्येक विक्रम बनवलेले आहेत. ती जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला कृष्णा सातपुते आणि एका बाजूला इजाज कुरेशी, या जोडीने कित्येक गोलंदाजांना मात्र टेन्शन देण्याचं काम केलं. राजेश सोडले एवढं विकेट. पहिलाच बॉल थोडासा आखून ठेवला होता, कट करण्याचा प्रयत्न जरूर होता कृष्णा सातपुतेवर. राजेश सोरडीची पाहायला मिळते. डॉट बॉल ऑन साइडला, बॅट्समॅन प्रॉपर क्षेत्राच्या स्क्वेअर लेगचे त्यांचा अंक थोडंसं कमी पडलं. बॉल होते फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कृष्णाच्या बॅट मधून येतोय या रजनीतला पहिला चौका. पूर्ण प्रेक्षक वर्ग जमला होता. ते बाद झालेल्या त्यांची जागा भरून काढण्यासाठी तितक्याच ताकदीचे, तितक्याच प्रतिभेचे, तितक्याच गुणवत्तेचे योगेश पेंडकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. फायटर जेट या नावाने ज्यांना ओळखलं जातं. 14 धावा. पण यावेळेस फसलेत का? यावेळेस इजाज कुरेशी फसले. त्यांना पुन्हा काही चेंडूसाठी दर्शन मैदानाच्या आतमध्ये गेले होते, पण तरी देखील धाव खाऊन गेले. ही देखील महत्वाची बाब आहे. दोन्ही कॅप्टन टॉसरलिया हो यावेळेस स्ट्राईक केले. क्षेत्ररक्षक आहे, जास्त हालचाल करावी लागली नाहीये. थोडं स्ट्रेच केलं आणि त्यानंतर झेल कंप्लीट केला. रेहाश धुरत यांची पुरस्कृत केलेला हे टी शर्ट देखील आहे. भूषणाने घेतले पहिले मॅन ऑफ द मॅच. रेहाश धुरत आहेत या ठिकाणी. त्यांनी पूर्ण आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मेहनत केल्याशिवाय इकडे काही मिळणार नाही. आज व्यावसायिक धावपळ करताय आणि हे सगळं करत असताना तर मस्त अशी पहिली मॅच झाली आमची. आम्ही जिंकलोय पहिली मॅच आणि छोटीशी पार्टी म्हणून आम्ही इकडे आलोय. तर जेवणाची उत्तम सोय केली आहे अक्षय पाटीलने, कारण की त्याने सिरीज घेतली आहे ना, तर तुम्हाला दाखवतो. तर मला घेतला एक डोरिटोजचा पॅकेट, ज्याच्यामध्ये मोजून 7 चिप्सचा पॅकेट आहे. नंतर इथे घेतला आहे हे काय मित्रा, नॉर्मल पाणी आहे आणि त्यासोबत मिल्क बिकीज. तर ही डंबल बनाना हो तो ये खाना जरूरी. हे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही आहे, हे फक्त आणि फक्त हे इन्ग्रेडियंट आहेत, सिक्रेट इन्ग्रेडियंट. तर नक्कीच मोन्याने आम्हाला ही अशी छोटीशी पार्टी दिली. एक मोन्यात कोचा बिस्किट, 2 बिस्लेरीचा पाण्याच्या बॉटल आणि एक दुधाचा बजेट नव्हता, तो बिस्किटमध्ये होता, त्याच्यामुळे जास्त दूध होईल ॲड. इथेच पाण्यामध्ये बिस्किट आम्ही बुडवून खाणार आहोत. हा आहे आमचा पर्सनल डाएट. तर अमित नाईक, तुम्हाला काय बोलणं आहे या पार्टीबद्दल? काय बोलणं आहे तुम्हाला? पार्टी लय वाईट होती, लय वाईट पार्टी. खूप खर्च केलाय मोन्याने. मोन्याने छोटाशी पार्टी दिली मित्रा, काय बोलशील? छोटीशी पार्टी आहे बोलतो, ही सिरीज भेटली म्हणून. तर आपल्यासोबत आहे अलिबाग किंग. टाळी ते बोलतोय, लय खर्च केलाय लेकाने. अरे त्याच्या पोटात जायला 10वा बिस्किट. तर हा बघा त्याचा बाईट. टॉस होईल. एका बाजूला आहे भव्यांश स्पोर्ट्स आयुष 11 सावंतवाडी, एका बाजूला सिल्वर 20. सामना 5 षटकांचा असेल. हेड किंवा टेल असं तुम्हाला कॉल द्यायचंय आणि पाहूया कुठला कॅप्टन देईल कॉल. चालेल हिमांशू? चला, भव्यांश स्पोर्ट्सचे कॅप्टन देतील कॉल. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. नाणेफेक जिंकले हिमांशूने. हिमांशू, निर्णय काय असेल?
क्षेत्ररक्षक निवडणार मॅच विनरचा आम्ही टॉस हारलोय आणि आमची आहे बॅटिंग. तर बघूया पुन्हा एकदा मॅच जिंकायचा पूर्ण प्रयत्न करू. दिशेने बोलतोय. हा सामना जबरदस्त होईल. सेकंड मॅच चालू झालेली आमची आणि कृष्णा सर आणि यजत सर ओपनिंग आतमध्ये गेले. माझ्या पहिला बॉल अगदी फॉरवर्ड टप्प्याचा बॉल होता, त्याला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. इकडे धाव घेतली गेली आहे. कृष्णा पुढे सरसावं स्ट्रोक खेळणे, बॉल निघाला दरम्यानच्या दिशेने फिल्डर विद्या तिकडे एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा बॉल दिला. दोन धावा पूर्ण. समोर दर्शना आहेत. यावेळेला बिग बॉल चेंडू मात्र या ठिकाणी कॉल दिला गेलेला आहे. बॉल जवळच होता परंतु धावा दोन आलेल्या आहेत. बिगी पट्टा पोहोचणे जरूर आहे. बॉल समोरच्या दिशेने आणि माघारी परतावं लागेल दर्शन मांजरेकर यांना. वा किरण वा. तर आमची तिसरी मॅच चालू आहे आणि 51चा टार्गेट आहे. ओपनिंग पेअर चेंज झाली आहे. यजत सर आणि विजयभाऊ चालले आतमध्ये. स्ट्राईकवर इजाज कोरेची आणि गोलंदाजीसाठी राजेश सोरटे. पहिला बॉल फुलटॉस होता, समोर खेळण्याचा प्रयत्न तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्या दिशेने बॉल जाईल डॉट, परंतु मॅच नाही संपली आहे अजूनही. म्हणजे 15 आउट झाला, तो आताही मोठा वेळ झाला आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत. कोणाकोणाला पाहिजे अक्षयापेक्षा तुम्हाला कोणाकोणाला या वेळेला पाठीमागे बॉल जातोय आणि या मॅचला जिंकत असताना आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅच साठी पात्र होताना संघ पाहिजे. आमच्या टीमचं परफॉर्मन्स बघायला गेलं तर पहिल्या मॅचला थोडं चांगला परफॉर्मन्स झाला. सेकंडला थोडं लेझी बॅटिंग ऑर्डर झाला आमचं, कारण बॅटिंगमध्ये रन नाही झाले. 50 रनच झाले आणि त्या हिशोबाने समोरची टीम पण हेच लास्ट ज्या मॅचला जी होती हेच टीम होती. तर थोडंसं लेझी बॅटिंग लाईनअप झाला आणि रन कमी झाले, त्यामुळे ते आमच्यावर सरस झाले आणि ते तर आम्ही थर्ड मॅच जिंकलेलो आहोत आणि आम्ही झालो क्वालिफाय सेमीफायनलसाठी देवगड येथील टुर्नामेंटला. तर 70-70चे मेहनत करणारे आपले कॅमेरामॅन्स बघा 4 वाजता कसे हाल झालेत पोरांचे. लोकांना सगळ्यांना घरोघरी मॅच बघायला भेटतं. भावाची मेहनत बघा भाईची. कितीला पॅकअप होईल आता? होईल अर्धा तास. नाही नंतर मग येणार कितीला परत? संध्याकाळी 5 वाजता. मग 6-7 तासाची मेहनत परत. उद्याचा शेवटचा दिवस. तुम्हाला अभिनंदन. लवकर कधी जायचं लग्न? माझा 30 एप्रिलला. 30. चलो बाय बाय, गुड नाईट. 4 वाजता घेतलाय मुलांनी बदाम शेक. काय बोलणार? खाना तो नहीं मिल रहा, बादाम शेक पे ही अभी इसमें शेक नहीं है ना, मेरे को सिर्फ बादाम चाहिए थे. मच्छर पळवायची नवीन स्टाईल आणली विजय पावले सरांनी. जत्रण ते कसं दरवाजे बिरवाजे विजय भाऊ हवेच्या प्रेशरनी आलेला गाडी इकडे तिकडं. पोचलोय रूम वरती आम्ही आता. सगळे जाऊन मस्त की फ्रेश होतात आणि थोडंसं जेवण करून झोपणार आहोत आम्ही.